तर मंडळी रामराम, आम्ही निघालो माझ्या बहिणीच्या घरी अचलपूरले. तिथं आहे माझ्या भाच्याचं नामकरण सोहळा. तर मंडळी पोहोचलो आम्ही अचलपूरले. पाहून घ्या रांगोळी, पाहून घ्या सुंदर. आणि इकडे पिहू, डुग्गू, प्रांशू वेलकमसाठी गेट समोर उभे आहे ना. आणि इकडे डेकोरेशन सुरू आहे, सगळे कामाला लागले. मग म्हटलं चला आपण लागून जा कामाने. मग बसलो ना फुगे फुगवत. तर इकडे हे लावून राहिली इंजिनिअरिंगचं दिमाग, कारण हे शिवलिंग तर लावायची होती. मग प्रांशू झाला तयार. इकडे डुग्गू पण पडाणी घालून रेडी झाला भाऊ. आणि पाहून घ्या मंडळी डेकोरेशन कसं जमलं सांगा. डेकोरेशन चांगलं झालं याचं कारण फक्त मनोजदादा आहेत, कारण याचा हात नसतं तर डेकोरेशन जमलंच नसतं. आणि मंडळी हे पाहून घ्या, हे वय माझी बहीण आणि ह्या वय माझा डॅशिंग भाचा. तर पाहून घ्या भाचा रेडी आहे. आता याचं नामकरण सोहळा. आता काय नाव ठेवते याचं तर हे तुम्हाला दिसते समोर. तर मंडळी नामकरणचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इकडे महिला मंडळ हजर झालेलं आहे. आणि बाळाला पाळण्यात टाकताना पूजाताई तयार आहे. तर आता झोके देतील आणि गाणे म्हणतील. तर मित्रांनो गाणे ऐका. तर मंडळी ऐका तुम्ही गाणे. वर्षाची सीमा नाही, इष्टमित्राचा मेळा झाला, दारासी गोडा हृदयाचा छकुला माझा, तू गुणाचा तुकड्या माझा, तू हृदयाचा बाळा झोपना, कान्या झोपना, कान्या झोपना, आई प्रेमाने हलवी. मंडळी खूप गोड आवाज होता ना गाण्याचा. तर मंडळी आता सर्वांना नाव दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि हे शिवलिंग का लावलं समजूनच जाईल. तर मंडळी बाळाचं नाव शिव ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच कारण आहे की शिवलिंग लावायचं. आणि इकडे नाश्ता पाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि इकडे महिला मंडळ सुद्धा नाश्ता करताना दिसत आहे. तर मंडळी आता चालू झालेला आहे फोटोशूट. फोटोशूट म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, फोटोशूट प्रत्येक आता मोमेंट वेगवेगळे पोच. आणि हे वय गौरी, हे म्हणे मला व्हिडिओत घेतलंच नाही म्हणे, तर स्पेशल मोमेंट तिचा घेतला होता. आणि इकडे आत्या आणि बाकी सगळं महिला मंडळ. आणि हे वय पिहू. पिहू म्हणे मला बाळाला झोके घेताना व्हिडिओ काढा म्हणे. तर बाळाचे झोके कम आणि तेच जास्त हलून राहिली होती. तर मंडळी इकडे सगळे आपापल्या याच्यात बिझी आहे. तर जण सेल्फी फोटो काढण्यात मग्न झाले आहे. तर मंडळी भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्यासोबत आहे चिनूताई.